नमस्कार. शंकर स्वामी ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत. कसे आहात? छान असाल असं आपण मानूया. तर असं असतं पहा, सकारात्मक जीवन आणि कृतिशील संकल्प हा माणसाची इच्छाशक्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. पहा, सत्संगी रती वाढो. सत्संग हा कृतीतून असतो, विचारातून असतो, विवेकातून असतो आणि शांती सन्मार्गातूनही असतो. आपण हवंय काय, आपणास हवंय काय आणि आपल्याला नकोय काय, हवंय काय आणि नकोय काय याचं विश्लेषण आपलं मन सतत करत असतं. असं असलं तर बरं होईल, असं नकोय. नकोय म्हणजे आपल्याला ते सुखकर वाटत नाही, दुःखदायक वाटतं. हवंय ही अपेक्षा असते. तर सत्कर्म आपल्याला क्रिएटिव्हिटी आणि ॲक्टिव्हिटी, दोन शब्द असतात, क्रिएटिव्हिटी आणि ॲक्टिव्हिटी. आपल्या ॲक्टिव्हिटीमध्ये ऊर्जा, आपल्या मन मस्तिष्कामध्ये एक स्मरण तयार होतं, एक चिंतन तयार होतं. त्यानुसार आपण एक चांगल्या कामाशी जोडलेले असतो. कर्म आणि बंधन. पण कर्माला अधिष्ठित असलेलं भगवतमय भाव, आपण जे काम करतो, जे कर्म करतो, जे भगवतप्रिय असावं, लोककल्याणकारक असावं, लोकांना सुख वाटावं, यासाठी केलेला सेवाभाव, वृत्ती, विवेक. ओरबडणं आणि ओरखडणं हे अमान्य आहे, ते असुरीय आहे. त्यातून सुख नसतं, आहे ना. श्वापदे पहा, ज्यांना हिंसात्मक दृष्टिकोन असतो, श्वापद. चतुष्पाद, शिंगधारी दातानी हिंसरा करणारी हिंसक प्राणी. पण आपण मानव आहोत. मानवीय मूल्य आपल्याला कळते आहे. आपलं कळते पण जागृत असलं आणि सत्कर्मी रती वाढो. खूप माऊलींचा या वाक्यावर खूप काही विश्लेषण करता येतं. सत्कर्मी रती वाढो, चांगल्या कामाशी आमची रती म्हणजे आमची ऊर्जाशक्ती क्रियान्वित हो. हा सद्गुण आहे. धर्मप्रिय आहे, आचरणमूल्य आहे, मानवीय आहे. धर्मप्रिय, आचरणमूल्य आणि लोकहितार्थ. आपलं निर्माण मूल्य, आपली आयडेंटिफिकेशन, क्वालिफिकेशन काहीतरी चांगल्या गुणाशी भगवंतानं आपल्याला जन्म दिलेला आहे याची जाणीव आणि जगण्यातून सतत क्रियान्वित आणि कार्यात्मक गुणग्राहकता, क्रियात्मक आणि कार्यात्मक गुणग्राहकता हे आली पाहिजे. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. ज्ञान आहे, विज्ञान आहे. विज्ञानातून लोकहितार्थ, लोकांना सुखी ठेवण्यासाठी केलेला आपला संकल्प. सत्संगी रती वाढो, सत्कर्मी रती वाढो, सत्वगुणाची जोपासना व्हावं, हेच अध्यात्म आहे.
हेच गुणग्राहकता जीवनामध्ये येते आणि हेच कळते पण आपलं जिवंतपण आहे ना. सकारात्मक ऊर्जा ही तुमच्या कार्याला कर्माला ऊर्जावान करते. भगवतप्रिय आपण आहोत आणि ही अखंड सेवा हा दारवंठा, ज्या घराचा सेवाभाव हा दारवंठा म्हणजे उंबरा आहे, त्यातून प्रवेश करताना गृहस्थाश्रम आनंददायक असला पाहिजे, सुखकर असलं पाहिजे, ए हृदयी ते हृदयी संवादप्रियता असली पाहिजे. आपल्यातल्या काही उणिवा असतील, कुणीतरी दुरुस्त करतंय आणि दुरुस्त होऊन आपल्यात सद्गुणांची जोपासना होते, हेही काय कमी आहे. आपण राष्ट्राचे आहोत, राज्याचे आहोत, आपण कुटुंबाचे आहोत, आपण गावचे आहोत. हा जो गृहस्थाश्रम आहे ना तुमचा आमचा, सुखद व्हावा, सुखकर व्हावा, यासाठी कर्म उपासना भगवान श्रीकृष्णानं कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचनम, कर्म कर, सत्कर्म कर आणि इदम न मम, हे माझं नाही, भगवतांनी दिलेला आपल्याला रोल आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगती, चालविषयी हाती धरून या. हे अध्यात्माचं गूढ गुह्य संतांनी आपल्याला अमृतवचन दिलेलं आहे आणि यातूनच सुखाचा सन्मार्ग लाभतो. सत्कर्मी रती वाढो, भूताम परस्परे जडो, मैत्र जीवांचे. रामकृष्ण हरी. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.